देवांचे मंडळ भक्तांचे भूषण धर्म संरक्षण रामदास म्हणे धन्य त्याचे जे कथा निरूपणे जन्म गेला. आज आपल्या या कीर्तन सेवेमधला या कीर्तन सेवेचा आजचा हा 5वा दिवस पंचमी आज आहे आणि खऱ्या अर्थाने 5 या शब्दाचा जर या आकड्याचा विचार करायचा तर सगळं जग या 5 वरती चालतं. काय हो, पंच प्राण आपण म्हणतो. वायूचे 5 प्रकार आपल्या शरीरामध्ये आहे म्हणून हे शरीर चालतं. पंच महाभूतांनी सगळं विश्व तयार झालेलं आहे ते 5. पुन्हा दर 5 वर्षाने एक घटना आपल्याकडे घडते 1947 पासून ते 5. सगळं 5 आहे की नाही. पण आज आपल्याला ज्या पूर्वरंगाचा आपण जो विचार गेले 4 दिवस करतो आहे तोच आपल्याला पुढे न्यायचा आहे. काल आपण या मुद्द्यापर्यंत आलो की रामो विग्रहवान धर्म. जर धर्माचं मूर्तिमंत स्वरूप जर कोणतं असेल तर ते म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहे. त्याचं कारण आचार आणि विचार दोनही गोष्टी. धर्माचं संरक्षण करण्याचं काम कसं करायचं. मुळात धर्म स्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार झाले आहेत. पुढे होणार देणे ईश्वराचे समर्थ म्हणतात. धर्म स्थापनेसाठीच ते आले. ते त्यांचं कामच होतं. ते करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण आपलं कर्तव्य आपण कसं करावं हे दाखवून द्यायला ते आले. ही गोष्ट महत्वाची. ज्यामध्ये आमची स्वतःची जी कर्तव्य आहे त्या जीवनाची इति कर्तव्यता कशामध्ये आहे तर रामादिवत वर्तितव्यम. रामराय जसं वागले तसं तुम्ही वागावं ह्यामध्ये तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. आणि ज्या वेळेला आम्ही रामरायाचे भक्त म्हणून स्वतःला म्हणून घेतो, समर्थ शब्द वापरतात भक्तांचे भूषण. तो रामराय हा कसा आहे तर जे त्याचे भक्त आहेत त्या भक्तांचं भूषण तो आहे. कारण त्याच्यामध्ये एकही गोष्ट अशी तुम्हाला दिसणार नाही, एकही गोष्ट अशी सापडणार नाही
इथे जर असं अजून चांगलं असायला हवं होतं. आमच्याकडे साधारणतः पद्धत अशी असते, एखादी आम्ही नवीन गोष्ट घेतली किंवा एखादा काहीतरी कार्यक्रम आम्ही केला की त्यामध्ये आम्ही सगळा आमचा गोतावळा बोलवतो आणि छान सगळ्यांना जेवायला घालतो. जेवण झाल्यावरती सगळे आपल्याला छान 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 म्हणतात. लग्न समारंभ डोळ्यापुढे आला आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, कन्या वरयते रूप, माता वित्त. मुलाकडचं काय काय बघतात, मुलगी मुलाचं रूप बघते, बाकीचं सगळं जाऊ द्या. रूपानं चांगलं आहे का ते मुलगी बघते, आई त्याचं धन बघते, वडील काय बघतात त्याचं कुळ बघतात, आणि बाकी सगळं जाऊ द्या. मिष्टान्नम इतरे जण, जे बाकीचे जेवायला लोक येतात फक्त, ते काय म्हणतात, कोणाचं कोणाशी लग्न झालं आम्हाला काही घेणं देणं, जेवण कसं होतं लग्नाचं त्यावरून लग्न कसं झालं ते आम्ही ठरवतो. हे आमच्याकडचं दुर्दैव आहे. म्हणजे काय तर गुणग्राही वृत्ती ही दोषग्राही जास्त झालेली आहे. आणि म्हणून बघा संत सज्जनांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक असतो. जो सामान्य मनुष्य आहे त्याला आधी दोष दिसतात आणि मग गुण दिसतात, आणि जे संत सज्जन आहेत त्यांना दोष दिसत नाही असं नाही, पण गुण घेण्याचा प्रयत्न करतात. समर्थ म्हणतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. माणसाची प्रवृत्ती अशी आहे की सगळं चांगलं जरी मिळालं ना तरी त्यातली एखादी कमतरता शोधून काढता येईल तर तो धन्यता नाही. सगळा स्वयंपाक छान होता पण त्या शिऱ्याला जरा तूप कमी पडलं, ते जरा आणखी असतं तर अजून मजा आली असते. जे चांगलं मिळालेलं आहे, जे चांगलं समोरच्या मध्ये आहे ते आम्ही बघत नाही, पण त्याच्यामधले दोष बघण्याचा आधी माणसाचा स्वभाव असतो. आणि म्हणून कितीही मोठं दैवत त्याच्या समोर दिलं, आता ही माणसामधली विकृती आहे ना. म्हणजे काय विकृती कशी, एखाद्याच समजा चारित्र्य खराब असेल तर तो म्हणतो, अहो कृष्णाला एवढ्या बायका होत्या, मग आम्ही केलं तर कुठे बिघडलं. बरं त्याला कधी आयुष्यात कृष्ण चरित्र वाचलेलं नसतं म्हणून त्याचं असं म्हणायची हिंमत होती. ज्या 16,000 बायका होत्या, कसल्या होत्या, बंदिवासातून सोडवून आणलेल्या स्त्रियांचं आयुष्यभर सांभाळ पालन पोषण भगवान श्रीकृष्णांनी केलं आणि त्यांना पत्नी एवढा मान दिला, कारण समाजात त्यांना मान मिळाला पाहिजे म्हणून. ही गोष्ट तुम्ही बघणार नाही. पण कोणत्याही दैवतेमधलं कोणत्याही आदर्शामधलं दोष बघण्याचं काम माणसं लवकर करतात. हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून संत सज्जनांनी या समाजापुढे असा आदर्श ठेवला, असा आमचा देव आहे. काय देव आहे आमचा तर रामचंद्रांमध्ये विग्रहवान धर्म असं का म्हटलंय. एकही गोष्ट त्यांच्यामधली अशी नाही की जी दोषयुक्त आहे. आणि म्हणून व्हायचं तर कुणासारखं व्हायचं तर त्या रामरायासारखं व्हायचं. ते होताना कसं व्हायचं, मनामध्ये एकच भावना आपली असली पाहिजे, एकच भावना आपली असली पाहिजे. आम्ही रामाचे दास आहोत, पण आमच्या मनामधला भाव कसा असायला हवा, माझा राम सखा, माझा राम सखा. रामराया आपली सगळी सुख दुःख कुणाला सांगावे, धनु 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 माझे राघवा रूप तुझे, सगळं त्याला सांगावं. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. माझा राम सखा, मी रामाचा दास
नित्य बोलावे हाची सुबोध करूचा रामापाशी अनन्य मागावे हरे हरे माझा राम सखा जरी असला तरी मी रामाचा दास आहे आणि दास आणि सेवक दास आणि नोकर याच्यामध्ये फार फरक आहे. दास म्हणजे त्याच्या कार्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. जर मी रामाचा दास असेल तर रामादिवत वर्तितव्यम हे माझं ब्रीद असलं पाहिजे. बघा रामचंद्र ही एकमेव अशी देवता आहे जी धीर गंभीर सुद्धा आहे आणि पूर्ण प्रतापी सुद्धा आहे. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी सदी संकटी सेवकाचा पुढाकार प्रभाते रामचंद्रीत जय जय. महाधीर आणि गंभीर आहे पण पूर्ण प्रतापी सुद्धा आहे आणि म्हणून शांततेचं परम रूप सुद्धा प्रभू श्री रामचंद्र आहे. शांत असावं तर कुणासारखं असावं, रामरायासारखं असावं, पण पराक्रमी असावं तरी कुणासारखं असावं, तेही रामरायांसारखं असावं. पराक्रमाचा उच्चांक आणि शांततेचा सुद्धा उच्चांक दोन्हीचा संगम आम्हाला रामरायामध्ये बघायला मिळतो. म्हणून रामरायांचे आदर्श आहे आणि ह्या परम प्रतापी असणाऱ्या आमच्या रामरायांनी एक एक दुष्टांचं निर्दालन करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवलं. अहो एकट्या रावणाला मारणं म्हणजे रामकथा नाही. एकट्या रावणाला त्याचा वध केला आणि लंकेमध्ये सगळं चांगलं धर्माचं राज्य स्थापन केलं विभीषणाचं आणि रामाला परत आले म्हणजे रामायण संपलं असं होत नाही. जो मार्ग रामरायाने निवडला त्या मार्गामध्ये हजारो ऋषीमुनींना आश्रय दिलाय, त्यांना पाठिंबा दिला, धर्माची स्थापना करण्याचं काम रामरायांनी केलेलं आहे आणि म्हणून ते आमचा आदर्श आहे. नाहीतर काय हो, माझी एकट्याची बायको पळवली ना मग मध्ये कुठे स्टॉप नको, डायरेक्ट आपण लंकेला जाऊ आणि काय ते बघू असं केलेलं नाही. तर रस्त्यामध्ये जाताना जे जे म्हणून लागेल, जे जे पतित दिसतील, पतित म्हणजे ज्यांना आपण कोण आहोत, कशासाठी जन्म घेतला, आपल्याकडून काय चुका होत आहेत याची जाणीव नाही ते पतित, आणि या पतितांचा उद्धार करणारे रामराय आहे. आणि म्हणून त्यांचं चरित्र हे आपल्याला काय शिकवण देतं तर रामराय आपल्या पाठीशी आहेत, भक्तांचे ते भूषण आहेत, पण जेव्हा रामादिवत वर्तितव्य हे आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला ते आमचे आहेत. आणि म्हणून समर्थ पूर्वपरामध्ये आपल्याला रामरायांचा ह्याच सद्गुणांचा आश्रय घ्यायला सांगतात. राघवाची
शब्द दिलेला आहे की तू मी जे मागणार ते तुम्हाला देणार आहेस आणि आता मी जर मागून सुद्धा तू त्या दोघांना द्यायला जर नकार देत असेल तर हा तुझ्या कुळावरती आलेला कलंक आहे. रघुकुल रीत सदा जरी आई प्राण जाई बर तू वचन दिलेस म्हटल्यावर तुला द्यायला हवं असं म्हणतात. पण 60चं वय होतं दशरथाचं. अहो या वयामध्ये ही अपत्य प्राप्ती झालेली माझ्यामध्ये आता एवढी हिंमत नाही. पुन्हा काही दुर्घटना समजा झाली तर मी कसं करावं माझं मन धसावत नाही आणि म्हणून हृदयावरती दगड ठेवलेला दशरथ राजा त्याच वेळेला वसिष्ठ महामुनी तिथे येतात. आता वसिष्ठ महामुनी आणि विश्वामित्र यांचं काय संबंध आहे काय ओझरचा उल्लेख आपल्याला आला. थोडीशी त्याची खोलामध्ये गोष्ट वाल्मिकी रामायणामध्ये येते. मुद्दा असा आहे की वसिष्ठ ऋषी हे ब्रह्मऋषी आहेत. ब्रह्मत्व प्राप्त केलेले ऋषी म्हणजे ब्रह्मऋषी. आणि हे वसिष्ठ ऋषी यांच्या हातामध्ये असतो ब्रह्मदंड. जे असे ऋषी असतात ज्यांना ब्रह्मत्व मिळालेलं आहे त्यांच्या हातामध्ये ब्रह्मदंड नावाचा एक दंड असतो. दंड म्हणजे काठी. आणि या काठीमध्ये या ब्रह्मदंडामध्ये एवढं तेज असतं की संपूर्ण विश्वाचं सामर्थ्य त्यात सामावलेलं आहे. असे हे वसिष्ठ ऋषी. बरं हे वसिष्ठ ऋषी तर आहे पण विश्वामित्रांचा पूर्ववृत्तांत काय. मुळात रामरायांना घेऊन जाण्याकरता हा व्यक्ती आलेला आहे. हे ऋषी आलेले आहेत. यांचं सामर्थ्य किती असेल. यांच्या विनंतीला मान देऊन आपलं पोटचं पोरग दशरथ राजांना पाठवावं काय यांचं सामर्थ्य आहे. तर हे विश्वामित्र ऋषी जे आहेत ना हे खरं तर मुळात राजा विश्वामित्र नावाचा हा राजा होता. पण त्या राजाने अत्यंत निग्रही अत्यंत हट्टी आणि बलवान आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की आपल्याला जर सर्वश्रेष्ठ व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. आणि म्हणून तपस्या केली. कशासाठी केली. पहिली तपस्या केली ती बलप्राप्तीसाठी केली. म्हणून भगवान शिवशंकरांची तपस्या केली. त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि अगदी भोळ्या भावनेने त्यांच्याकडून सगळी अस्त्र मागून घेतली. ब्रह्मास्त्र असेल रुद्रास्त्र असेल अनेक वेगवेगळ्या अस्त्रांची नावं त्याच्यामध्ये येतात. ही सगळी मागून घेतली शंकरांकडून. शंकर तर भोळे आहेत त्यांना काय कल्पना. आणि ही सगळी अस्त्र दिल्यानंतर विश्वामित्रांनी विचार केला की आता मला हिणवणारा कोण आहे तर वसिष्ठ आहे. वास्तविक वसिष्ठांचा काडीशी संबंध नाही त्यांना काही घेणं देणं नाही. पण ह्यांच्या मनातली ईर्ष्या की मला ह्याच्यापेक्षा बलवान व्हायचं आहे म्हणून केलं काय तर वसिष्ठांच्या आश्रमावरती हल्ला केला. ऐका बरं हे कुठे टीव्ही सिरियल मध्ये दाखवत नाही. वसिष्ठांच्या आश्रमावरती हल्ला झाला आणि होती नव्हती ती सगळी अस्त्र वापरली. अस्त्रांचा एक एक मारा व्हायला लागला. आश्रमामधले सगळे बाकीचे जे ऋषी संत सज्जन होते सगळे घाबरले. सगळ्यांनी विचार केला आपण पळून जाऊ. पण एकटे वसिष्ठ मधोमध बसलेले त्यांनी सगळ्यांना सांगावं मा भीता मा भी घाबरू नका मी आहे ना. सगळ्यांच्या मनामध्ये विचार आला. समोर आलेले विश्वामित्र हे राजा होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची शस्त्र अस्त्र आहेत आणि त्यांच्या पुढे वसिष्ठ म्हणजे अगदीच त्यांच्याकडे काहीच नाही. आणि म्हणून सगळे पळायला लागले. त्यावेळेला हातामधला आपला तो ब्रह्मदंड घेऊन वसिष्ठ एकटे आश्रमाच्या बाहेर आले. आणि कथा असं सांगते वसिष्ठ फक्त हातातला ब्रह्मदंड घेऊन उभे राहिले. विश्वामित्रांनी त्यांच्याकडे होती नव्हती ती सगळी शस्त्रास्त्र वापरली. पण एकाही अस्त्राचा संपूर्ण आश्रमावरती वसिष्ठ ऋषींच्या असलेल्या ब्रह्मतेजामुळे
काहीही परिणाम झाला नाही. सगळी अस्त्र वाया गेली. आणि मग विश्वामित्रांनी मान खाली घातली. त्यावेळेला त्यांच्या तोंडीचे उद्गार असे आहेत, दिग्बलम क्षात्रबलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्व शस्त्राणी हातानेच. एकट्या ब्रह्मदंडाने सगळी शस्त्र अस्त्र मोडून पडली. आणि म्हणून ब्रह्मतेज हे खरं ब्रह्मतेज हे आहे. म्हणून मला ब्रह्मत्व प्राप्त केलं पाहिजे. त्यावेळेला वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अजून ब्रह्मत्व मिळवलेलं नाही. तुमची बुद्धी ही अजूनही शस्त्रास्त्रांमध्ये आहे. आणि म्हणून राजर्षी अशी हाक मारली. फार राग आला. बघा, ईर्ष्या असावी, स्पर्धा असावी, पण ती कुणाशी असावी? चांगल्या माणसाची स्पर्धा केली ना आपल्या आयुष्याचं कल्याण. विश्वामित्रांचं तसंच झालं. स्पर्धा कुणाशी करायला गेले? वसिष्ठांशी. आणि म्हणून पुढचं सगळ्या आयुष्याचं कल्याण झालं. म्हणले मला राजर्षी म्हणता काय? मग मी आता जातो आणि ब्रह्मपद प्राप्त करतो. जसं तुमच्याकडे ब्रह्मदंड आहे ना, जसं ब्रह्मत्व तुमच्याकडे आहे, तसं मी प्राप्त करून घेतो आणि मगच परत येतो. पुढे एवढी भयानक तपाचरण केलं, एवढी भयंकर तपश्चर्या केली. आणि ज्या वेळेला ते ब्रह्मत्व प्राप्त होण्याची वेळ आली, प्रत्यक्ष इंद्रदेव आले. मग मध्ये परीक्षा घेतली गेली. कथा फार मोठी आहे, आपल्याला पुढे आपला कथाभाग कळवायचा आहे. पण महत्वाची गोष्ट, मग त्याच्यामध्ये अप्सरा पाठवली परीक्षा घ्यायला. ती आली, तिला सुद्धा भीती वाटायला लागली. एवढे तेजस्वी आहे, माझ्याकडे रागाने बघितलं तरी मी भस्मसात होऊन जाईल. पण आपल्या भगवंताला, इंद्रदेवाला सोपवलेली कामगिरी म्हणून ती आली. तिचा राग आला विश्वामित्र आणि तिला पाठवून दिलं परत. नंतर लक्षात आलं, कामावरती म्हणजे वासनेवरती जरी आपण विजय मिळवला तरी क्रोधावरती विजय मिळालेला नाही. राग कसा येतो? जर माझ्यामध्ये क्रोध शिल्लक आहे, मला राग येतो, याचा अर्थ मला ब्रह्मत्व मिळालेलं नाही. म्हणून पुन्हा तपश्चर्या चालू केली आणि पुन्हा तपाचरण करून ब्रह्मत्व प्राप्त केलं. ही गोष्ट कुणासाठी आहे? मुळात क्षत्रिय म्हणून जन्माला आले, राजा म्हणून. पण सप्तऋषींमध्ये एक असा अधिकार त्यांनी मिळवला, म्हणजे आपण कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलो तरी आपल्याकडे असलेल्या मार्गाने जर आपण प्रामाणिकपणे गेलो तर आपण अशक्य कुठेतरी यश मिळवू शकतो. हे विश्वामित्र सांगतात. ज्या वेळेला इंद्रदेव स्वतः आले आणि येऊन त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही आता ब्रह्मर्षी झालेले आहात, तुम्हाला ब्रह्मत्व द्यायचं आहे, सगळ्या सभेमध्ये ठरलेलं आहे. त्यावेळेला विश्वामित्रांच्या तोंडचे शब्द आहेत की वसिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणतील का? बाकी सगळ्या जगाला म्हणू अथवा न म्हणू, पण वसिष्ठांनी मला ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे. आणि मग शेवटी विश्वामित्रांना घेऊन वसिष्ठांच्याकडे सगळे आले. वसिष्ठांनी मान्य केलं, तुम्ही ब्रह्मर्षी झालात. आता काम करून सगळे संपले तुमच्यामध्ये आणि आता तुम्ही सर्वोच्च असणाऱ्या ब्रह्मर्षी पदवीला आलात. अशी ही कथा आहे. आणि त्यामुळे विश्वामित्रांबद्दलचा आदर हा वसिष्ठांच्या मनामध्ये कायम आहे. आणि अशी ही पार्श्वभूमी असणारे हे दोन ऋषी, विश्वामित्र आता रामरायाला मागायला आले आणि दशरथ ज्या वेळेला नाही म्हणतो, इथे खरी भूमिका येते ती वसिष्ठांची. वसिष्ठ महामुनी त्या ठिकाणी आले. वसिष्ठांनी बघितलं, हा सगळा प्रसंग लक्षात घेतला आणि मग ज्या राजाचे जे गुरु आहेत आणि म्हणून त्या अधिकाराने दशरथाला सांगतायत, दशरथा तुमचा इक्ष्वाकू वंश आहे आणि तुम्ही धर्माचं संरक्षण करणारे आहात, धर्मपालन करणारे आहात आणि म्हणून तू साठीचा आहेस. तुला आता पुत्र तुझा प्रिय आहे, उशिरा झालेला मुलगा आहे, सगळं मला मान्य आहे. पण काहीही असलं तरी तुझा राजधर्म, तुझा क्षात्र धर्म हा अधिक महत्वाचा आहे. म्हणून धर्म संरक्षण करण्यासाठी आधी तू यांना पाठवलं पाहिजेस. आता आपले राजगुरु जर असं म्हणत असते, त्यांचा शब्द ओलांडणं राजाला शक्य नाही. आणि म्हणून हृदयावरती दगड ठेवला आणि रामरायाला लक्ष्मणाला न्यायची परवानगी दिली. परवानगी दिली आणि मग काय,
दोघही राजकुमार सज्ज झाले, आपली शस्त्र घेतली आणि जवळचं जे सगळं आपल्या धनुष्य बाण घेतले आणि दोघही विश्वामित्रांच्या बरोबर निघाले. आता वर्णन असं आहे, आता निघताना मात्र ते एकटेच निघाले. म्हणजे काय तर विश्वामित्र, रामचंद्र आणि लक्ष्मण या तीनच व्यक्ती फक्त आता आहेत ज्या अयोध्येमधून बाहेर पडल्या आणि निघाल्यानंतर मार्गस्थ झाल्या. रामायणामधलं वर्णन असं आहे की 2.5 योजना रोजचा त्यांचा प्रवास होता. चालायचंय 2.5 योजना म्हणजे किती होतात तर आजच्या भाषेमध्ये 18 किलोमीटर. रोज 18 किलोमीटरचा प्रवास जंगलामधून हे करतायत. शरयू नदीच्या काठाने निघाले आणि पहिला दिवस जो आहे, पहिल्याच दिवशीचा मुक्काम संध्याकाळचा, त्यावेळेची गोष्ट अशी आहे. त्या पहिल्या दिवशीच्या मुक्कामामध्ये विश्वामित्र हे राम आणि लक्ष्मण दोघांनाही काही शस्त्राची अस्त्राची विद्या प्रदान करतात. वसिष्ठांनी दशरथाला सांगावं, त्यांना घेऊन जाण्यामागचा मुख्य हेतू काय आहे तर विश्वामित्रांनी त्यांचं सगळं आयुष्य खर्च करून जे ज्ञान मिळवलेलं आहे त्यामध्ये दोन्ही गोष्टींचं त्यांना ज्ञान आहे. ब्रह्मऋषी झाले म्हणून ब्रह्मत्वाचं ज्ञान, उपनिषदांचं वेदांचं ज्ञान त्यांच्याकडे आहेच, पण त्याच्या आधी धनुर्विद्या त्यांनी मिळवलेली आहे. धनुर्वेद हा त्यांच्या अधीन आहे आणि म्हणून सगळी शस्त्रास्त्र याचं सगळ्याचं त्यांना ज्ञान आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची पुंजी रिकामी करावी असे 2 महावीर आता त्यांच्या समोर आहेत. एक म्हणजे राम आणि दुसरं लक्ष्मण. विश्वामित्र हे बहुपराक्रमी देव पहिल्याच दिवशी संध्याकाळी दोघांनाही बसवलं. संध्या झाली आणि झाल्यानंतर राम लक्ष्मण दोघांना समोर बसवलं त्या जंगलामध्ये आणि घ्या म्हणजे हातात पाणी. विश्वामित्र ऋषींनी पहिल्याच दिवशी दोघांना 2 मंत्र दिले. आता मुळात शस्त्र म्हणजे काय, अस्त्र म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय, तंत्र म्हणजे काय आम्हाला काही माहिती नाही. आम्ही आपलं रामायण टीव्ही वरती बघतो, त्याच्यामध्ये चमचम चमचम चांदण्या दिसतात आणि इकडून बाण मारतात तिकडून बाण मारतात. शस्त्र आणि अस्त्र या दोन्ही मधला अगदी बेसिक जो फरक आहे तो आपण समजून घेऊ. शस्त्र म्हणजे काय तर जे फक्त लौकिक अर्थानं आहे. मी हातामध्ये तलवार घेतली आणि या खांबावरती मारली म्हणजे काय झालं, तलवार हे शस्त्र आहे. पण त्या शस्त्राबरोबर ज्या वेळेला मंत्राची शक्ती जोडली जाते त्यावेळेला ते असतं अस्त्र. आणि म्हणून अस्त्र हे कसं आहे तर त्याला मंत्राची जोड दिलेली आहे, मंत्र शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून ते गेल्यावरती सोडणाऱ्याचा जो मंत्र आहे त्या मंत्राची जेवढी ताकद आहे तेवढी त्या अस्त्राची ताकद होत असते. म्हणजे काय, मला सांगा, बंदुकीची गोळी आहे, अगदी रायफलची गोळी आहे, ती मी घेऊन आलो माझ्याबरोबर, आणली नाहीये पण घेऊन आलो. आणि समजा एखाद्या श्रोत्याला झोप लागलेली मला दिसली आणि मी त्याला ती हाताने जोरात मारून फेकली, काय होईल, फार फार जास्तीत जास्त त्याच्या कपाळाला एखादं टेंगूळ येईल, याच्या पलीकडे काही होणार नाही. पण तीच गोळी समजा मी रायफल मध्ये टाकून त्याच्यावरती ताणली, काय होईल. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येईल. सांगायचा मुद्दा हा आहे की नुसती मारलेली बंदुकीची गोळी म्हणजे जर शस्त्र असेल
तर रायफलने मारलेली गोळी म्हणजे अस्त्र आहे. आपल्या मंत्रशास्त्रामध्ये काही काही असे मंत्र आहेत की ज्या एका मंत्रानं समोरच्याचं सगळं वाटोळं करतायत. पण ते केव्हा? ज्या वेळेला मंत्र म्हणणाऱ्या व्यक्तीमध्ये तो मंत्र त्याने सिद्ध केलेला असेल, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती असेल. अर्थात आपली रायफल तयार असेल तर ते अस्त्र वापरता येतं. त्याप्रमाणे मंत्र या शब्दाचा अर्थ असतो मननात त्रायते इति मंत्र, ज्याचं मनन केल्यावर तारून येतो तो मंत्र. म्हणून दोन महत्वाचे मंत्र विश्वामित्रांनी रामरायाला आणि लक्ष्मणाला दिले. त्या मंत्राचं नाव आहे बला आणि महाबला. अतिबला म्हणतात काही जण, बला आणि अतिबला असे हे दोन मंत्र. ते मंत्र दोघांना दिले. त्या मंत्राद्वारे काय झालं तर हे मंत्र असे म्हणायचे आहेत आणि त्यांचं अनुष्ठान केलेले काय होतं तर भीती पहिले निघून जाते माणसावर. युद्धाच्या काळामध्ये पराक्रम गाजवायचा म्हणजे आधी भीतीवरती विजय मिळवता आला पाहिजे. तो विजय मिळावा म्हणून विश्वामित्रांनी हे दोन मंत्र दिले. त्या दिवशीच्या संध्याकाळी कंदमुळांचा आहार झाला. बघा, कोणत्याही गोष्टीला एक ट्रेनिंग पिरियड असतो. पुढे 14 वर्ष वनवास काढला. तो कसा काढलाय? या जंगलामध्ये काढलाय. पण त्या जंगलामध्ये कसं राहायचं याचं पूर्व प्रशिक्षण द्यायला विश्वामित्र आलेले आहे. या दोन्ही तरुणांना वर्णन असं येतं की जणू काही 3 बलाढ्य नाग रस्त्याने चालतायत असं हे तिघ निघाले. अत्यंत तेजस्वी विश्वामित्र ऋषी, त्यांच्या मागे सुकुमारो महाबलो, तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो. कसं रूप असेल हो त्यांचं? आज आम्हाला रामरायाचं आम्ही मंदिरामध्ये रूप बघताना अगदी सात्विक असं बघतो आणि इतकं सोजवळ सात्विक रूप, पण त्याच्या मागे एवढं बल आहे की सुकुमारो महाबलो, अत्यंत बलदंड असणारे ते दोन तरुण त्यांच्या मागे जाते. असं ते चित्र दिसत आहे. अयोध्येच्या मधून बाहेर पडले, शरयू नदीच्या काठाकाठाने पुढे आले आणि दुसऱ्याच दिवशी, आता भौगोलिक दृष्टीने बघायचं झालं तर आत्ताचं जे बिहार आहे, पटना नावाचं जे शहर आता आहे, त्या शहराच्या जवळपासच्या कुठल्या तरी भागामध्ये हे आले आणि आल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातला पहिला पराक्रम. जाता जाता एका ऋषींचा आश्रम शेजारी लागला आणि विश्वामित्रांना विचारला, हो हा कुणाचा आश्रम आहे? कुणाचा आश्रम आहे? ते म्हणले हा कामाश्रम आहे. आता काम या शब्दाचा अर्थ खूप मोठा व्यापक आहे. आम्ही तो एकाच गोष्टीपुरता घेतो, पण काम याचा अर्थ आहे इच्छा. आणि या कामाश्रमाचा अर्थ आजच्या भाषेमध्ये असा होतो की जे सायंटिस्ट जे असतात ना, ज्यांची शाळा असते, वेगवेगळे प्रयोग करायचे आणि नवीन काहीतरी शोध लावायचा. हा शोध कसा लागतो तर गरज ही शोधाची जननी आहे, इच्छा. त्यांच्या मनामध्ये इच्छा आली, मला सांगा आज आपल्याला लाईट दिसतो, हा का दिसतो? अमुक तमुक व्यक्तीने विचार केला, त्याने इच्छा निर्माण केली की अरे अंधार पडतो सूर्य मावळल्यानंतर, आता काय करायचं? उजेड मला पाहिजे, मला उजेड पाहिजे या इच्छेतून लाईटचा जन्म झाला. म्हणजे काय तर काम ही जी गोष्ट आहे, धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थामध्ये त्याला स्थान आहे. काम ही गोष्ट वाईट नाही, पण त्याचा अतिरेक वाईट आहे. म्हणून हा कामाश्रम लागला आणि तिथून पुढे निघाले. जाता 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 आता त्या पटना या स्थानाच्या जवळ आले आणि मोठं जंगल समोर लागले. या जंगलामध्ये एक विलक्षण गोष्ट आहे. काय आहे रामा? आता हे जे जंगल आपल्याला लागतंय ना, याचा जरा पूर्व इतिहास मी तुला सांगतो. होती यक्षिणी नाम कैसे ताटिका बहुशोभे, होती यक्षिणी नाम कैसे ताटिका बहुशोभे, मारिच नाम पुत्रा सोनी, मारिच नाम
या जंगलामध्ये एक यक्षिणी राहते. यक्षिणी म्हणजे काय तर यक्ष नावाची एक वेगळी जात आहे. या यक्षाची ती मुलगी सुचेत असं त्या यक्षाचं नाव येतं आणि त्याची ही मुलगी तिचं नाव ताटिका असंच आहे बरं. आपण मराठीमध्ये त्राटिका वगैरे म्हणतो पण मूळ नाव तिचं संस्कृत मध्ये सुद्धा ताटका किंवा ताटिका असंच तिचं नाव येतं. ही जी ताटिका नावाची आहे ना हिचा इतिहास आधी सांगतात विश्वामित्र रामरायाला. काय हिचा इतिहास आहे हो. ही पूर्वी अत्यंत सुलक्षणा होती, अत्यंत रूपवान होती, सुंदर होती दिसायला. पण झालं काय हिचा विवाह झाला, हिला पुढे मुलगा झाला आणि हिचा पती निधन पावला. नवरा वारला, भरपूर धनसंपन्न होते, भरपूर पैसा होता आणि भरपूर बल सुद्धा होत. नवरा वारल्यामुळे आधीच थोडं इथून डिस्टर्ब झाली आणि बल आणि पैसा भरपूर होता. त्याचं करायचं काय हे काही तिला समजलं नाही आणि म्हणून विपरीत मार्गाला वाम मार्गाला लागली, दुराचारी झाली, व्यभिचार करायला लागली, दुराचार करायला लागली आणि तो तेवढा सीमित राहिला नाही तर ही पुढे पुढे जाऊन यज्ञ यागादींमध्ये अडथळा आणायला लागली. हिचे सगळे सेवक सैनिक पाठवून ही यज्ञामध्ये कुठे मांसाचे तुकडे टाक, कुठे रक्त टाकून ये, कुठे ऋषीमुनींना मारून ये, कुठे यज्ञाचा विध्वंस कर, असं कृत्य हिने चालू केलं. आणि त्या कृत्यामध्ये इथे जवळ अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. त्या ऋषींच्या यज्ञामध्ये वारंवार हिने विघ्न आणले म्हणून ते चिडले आणि त्यांनी हिला शाप दिला की तू खूप मोठी राक्षसी होशील, तुझी ही सगळी वाईट जी कृत्य आहेत ना ती सगळी तुझ्या राक्षसी आसुरी वृत्तीमध्ये बदलतील आणि नंतर तुझा नायनाट होईल. म्हणून ते आश्रम सोडून निघून गेले. तो अगस्त्य ऋषींचा आश्रम जो होता सोडून गेलेले ऋषी, तो भकास झालेला आश्रम सुद्धा रामरायांनी बघितला आणि मग मनामध्ये विचार आला. बघा माणसाच्या मर्यादा या माणसाला चांगल्या मार्गावर जायला प्रवृत्त करतात. एकदा आयुष्यामधली मर्यादा संपली की चांगल्या चांगल्या व्यक्तींचं सुद्धा वाटोळ होत. तसं या ताटिकेचं झालं काय तर पूर्वी सुलक्षणा असणारी, पूर्वी दिसायला चांगली होती, रूपवान असणारी आता मोठी राक्षसी झाली. 11 विकराळ तिचं रूप झालं आणि बलाढ्य देह झाला असं वर्णन आहे. हिचा मुलगा मारीच, तो मारीच आणि ही दोघही मायलेक मिळून यज्ञ विध्वंस करायचे आणि त्यांच्या दुष्कृत्याचा एवढा पगडा त्या जवळपासच्या संपूर्ण विभागावरती होता की तिथे एकही यज्ञ याग व्हायचा नाही. कारण ही येऊन यज्ञ विध्वंस करेल याची भीती सगळ्यांना वाटायची. असा सगळा हा पूर्व इतिहास, पूर्व वृत्तांत विश्वामित्रांनी रामरायाला सांगितला आणि तो वृत्तांत ऐकला मात्र ऐकुया निज वृत्तांतासी मनीषा श्री रघुपती असे जरी बहुराक्षसी राक्षसी असते तरी ती स्त्री आहे आणि म्हणून रामरायांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला जरी ही राक्षसी असली तरी ही स्त्री आहे म्हणून हिला कसं मारावं, हिला मारणे योग्य नाही. बघा शिष्टाचार आपल्याला असं सांगतो की परस्त्रीकडे बघणं सुद्धा
पाप दृष्टीने बघणं सुद्धा परस्त्रीकडे खूप मोठा अपराध आहे. आणि परस्त्रीचा वध करणं, एका स्त्रीची हत्या करणं, कसं मारावं बरं? मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि बोलून जर दाखवला नसताना तरी सुद्धा अहो विश्वामित्र ऋषी येते, त्यांना बरोबर लक्षात आलं काय म्हणणंय रामरायाचं. अरे रामा, एका स्त्रीला मी कसं मारू हा विचार तू करू नकोस, कारण ती स्त्री नाही, ती कुलक्षण आहे, ती कुकर्मी आहे, अधर्मी आहे. आणि म्हणून धर्म असं सांगतो की एखादी अधर्मी स्त्री जरी असली तरी तिचा वध करणं हे पाप नसून धर्म पालनच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, स्वधर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड खंडन करणं, अधर्मी लोकांना शासन करणं हा तुम्हा क्षत्रियांचा धर्म आहे. आणि म्हणून स्त्रीला मारण्यामध्ये कोणतेही पाप तुझ्याकडून घडत नाही, तू असा विचार करू नकोस. आणि म्हणून मी धर्म मार्गाने तुला परवानगी देतो. मी तुला सांगतो की ही स्त्री जरी असली तरी तिचा वध हा धर्मच आहे, त्याच्यामध्ये कोणताही अधर्म नाही. हा मनामधला भ्रम दूर झाला आणि त्या जंगलाच्या प्रवेशद्वाराशी केला लढाकार शरचापाचा. प्रवेशद्वाराजवळ जंगलाच्या आहे आणि रामरायांनी काय केलं हो, काही आवाज दिला नाही. आम्हाला युद्ध करायचं आहे, पत्र पाठवत बसले नाही, धनुष्यावरती प्रत्यंचा चढवली आणि फक्त टणात्कार केला. टणात्कार म्हणजे काय? जी धनुष्याची मागची जी दोरी असते ना, ती दोरी फक्त एकदा अशी ओढली आणि ती दोरी जी होती त्या टणात्काराचा जो आवाज झाला बघा, एखादी दोरी जोरात ओढली गेली ना की कसा आवाज होतो, तसा आवाज फक्त झाला. टणात्कार केला शरचापाचा, ऐकून तो जागली भद्रा. येतात ठाऊन राक्षस, येतात ठाऊन राक्षस, आणि येलया मिळोरे बंधुपुत्रा. हरे हरे राम 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 ऐकला मात्र. आणि ही राक्षसी असली म्हणून काय झालं, प्रचंड हुशार होती. तो टणात्कार नुसता ऐकला आणि तिच्या लक्षात आला, अरे कुणीतरी शत्रू आपल्या राज्यामध्ये आलेला आहे, कुणीतरी आपल्या या जंगलामध्ये शिरलेला आहे आणि आता आपल्याला युद्ध केलं पाहिजे. म्हणून स्वतः आधी पुढे आली नाही, तिने तिच्या राक्षस गणांना सगळ्यांना यक्षांना पाठवलं. ते नुसते आले नाही, मोठमोठाले दगड घेऊन आले आणि दगड धोंड्यांचा मारा यांच्यावरती व्हायला लागला. रामरायांनी आपल्या बाणांनी तो सगळा मारा थोपवला आणि मग लक्षात आलं की आता जी यांना पाठवणारी आहे तिला आधी आपण धरलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीच्या मूळ तत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे. यांच्याशी लढून काही उपयोग नाही. आणि म्हणून ललकारनं आता ताटकीने ऐकलं मात्र स्वतः धावत 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 रामरायांच्या अंगावरती यायला निघाली. तिचं ते अकराळ रूप रामरायांनी बघितलं तरी शेवटपर्यंत असा विचार मनामध्ये आहे, अरे ही स्त्री आहे, हिला अगदी मारून टाकायला नको. असं करू आपण हिचे हात पाय छाटून टाकू, हिचा एखादा पाय कापून टाकू आणि हिला अगदी आपण तिचं खच्चीकरण करू पण जिवंत ठेवू. असा दयेचा विचार शेवटपर्यंत रामप्रभू करतायत. पण ही किती हट्टी, हात जरी कापला पाय जरी कापला तरी सुद्धा आपली कारवाई तिने थांबवली नाही, अगदी नेटानं लढत राहिली. अजून आपलं सैन्यबळ रामरायांवरती लक्ष्मणावरती पाठवत राहिली. आणि मग त्यावेळेला
ज्या वेळेला हे सैन्य बळ पाठवलं आता मात्र रामरायांनी ठरवलं मागून विश्वामित्रांनी सुद्धा सांगितलं जोड झणिकार मुका जोड झणिकार मुका जोड रे साजका जोड रे साजका आधी काटका हिचा पूर्ण वध करणार नाही तोपर्यंत हिची कारवाई करणार नाही. आणि मग रामरायांनी ठरवलं धर्म कशाला म्हणतात बघा शेवटपर्यंत तिला प्रयत्न केले शेवटपर्यंत तिचं मन वळवण्याचा शेवट ज्याला आपण म्हणतो लास्ट चान्स तोपर्यंत थांबले पण आता ही ऐकत नाही म्हटल्यावर आपला चंद्राचा बाण रामरायांनी काढला जोड झणी मारला जोड झणी मारला जोड रे साजका मारली राजका चंद्राच्या आकाराचा बाण काढला आणि एक बाण एक वचनी आणि एक बाणी आहे एकच बाण फक्त काढला आणि त्या त्राटकेवरती सोडला आणि ती तांडका त्या एका बाणामध्ये क्षणार्धात राजा विराज प्रभू रामचंद्र भगवान त्या ताटिकेचा नायनाट झाला सगळं तिचं बळ जे होतं ते प्रभू रामचंद्राने क्षणार्धात निर्बल केलं तिचे प्राण गेले सगळं तिचं बळ संपलं आणि पुन्हा धर्माची स्थापना तिथे झाली. त्या प्रसंगानं विश्वामित्र खरे प्रभावित झाले आणि अशा प्रकारे धर्मस्थापनेची सुरुवात रामरायांनी लेडीज फर्स्ट आपण म्हणतो पहिले ताटकेपासून केली. तिचा वध झाला सगळी सृष्टी आनंदली आजूबाजूच्या सगळ्या ऋषीमुनींना आनंद झाला पुन्हा यज्ञयाग तिथे सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला या दोघांना उठवताना मग विश्वामित्र आनंदी होते कालच्या त्या पराक्रमामुळे प्रभावित होते. यांनी म्हणावं कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ मनशार्दूल कर्तव्यं दैव मार्गिकम्. उत्तिष्ठ नर शार्दूल म्हणलं शार्दूल म्हणजे सिंह नर शार्दूल म्हणजे नरसिंह यांना म्हणलं अरे तुम्ही एवढा पराक्रम आता केलाय ना अरे उठा सिंहांनो उठा म्हणते. बघा आमची आई आम्हाला कसं उठवते झोपेत आधी गाजवावे तडाखे मग भूमंडळ धागे आधी पराक्रम दाखवला आणि मग रिस्पेक्ट मिळाला. अहो रामरायाला सुद्धा चुकलं नाही ते मग रामरायाच्या भक्तांना कसं चुकेल पूर्वपरामध्ये हीच रामकथा आपल्याला आत्मवर्णीय भाषे म्हणून म्हणतात राघवाची